श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1896व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज आषाढ शुद्ध नवमी, शुक्रवार दिनांक 4 जुलै 2025। उपदेशामृत संग्रह भाग 8 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 18/3/1995 बैठक क्रमांक 182। परमपूज्य महाराजांनी पंढरपूर, नृसिंहवाडी, कोल्हापूरच्या आनंद यात्रा 1995 मध्ये भक्तांशी केलेले हितगुज भाग 34वा। आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात, पुस्तकी ज्ञानाला मर्यादा असतात, ते फक्त पोटार्थी असतं। पुस्तकी ज्ञानाने सर्व अधिकार प्राप्त होत नसतात। अयोग्य मंत्र पठण करून स्त्रिया स्वतःचे स्त्रीत्वही गमावून बसतात व त्या संसाराला, प्रपंचाला योग्य राहत नाहीत। तसेच गुरुचरित्रासारखे ग्रंथ केवळ योग्य ब्राह्मणांनाच वाचायला परवानगी आहे। इतरांनी असे ग्रंथ कधीही वाचू नयेत, परंतु ते कोणी वाचत असल्यास त्यांचे जरूर श्रवण करावे। मी अनेकांना अशा गैरप्रकारामुळे झालेल्या शासनातून बाहेर काढले आहे। तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आमचा हा जन्म असतो। या मार्गदर्शनाप्रमाणे तुम्ही जरूर आचरण कराच। भगवंत तुमच्याकडे व माझ्याकडे एकाच वेळी पाहत असतो, पण तुमची पात्रता कमी पडते, त्यामुळे तुमच्यावर तेवढी कृपा होत नसते। त्यामुळे सामान्यांच्या मनात संभ्रम निर्माण होत असतो व या संभ्रमामुळे माणसे वेडी वाकडी वागू लागतात। गुरूंच्या सहवासामुळे मनुष्याचे दुर्गुण दूर जातात, त्याला मनःशांती मिळते व तो सन्मार्गाला लागतो। म्हणून गुरु सहवासाला कोणीही उपद्रव समजू नका। योग्य मार्गदर्शनाची सर्वांनाच गरज असते। स्त्रियांना रोज वाचनासाठी अनेक ग्रंथ आहेत, श्लोक व स्तोत्रे पठणासाठी आहेत, ती त्यांनी जरूर वाचावीत। अधिकारी पुरुषांच्या माध्यमानेच या भूमीवर शक्ती अवतरत असते। तुमच्या भाग्याने हा सहवास तुम्हाला मिळत आहे। आता तुम्ही कुठेही जाऊ नका। तुम्हाला जी साधना करायला सांगितली असेल तेवढीच करा। इतर वेळी भगवंताचे श्रीपासून सुरू होणारे श्रीराम, श्रीकृष्ण, श्री गुरुदेव दत्त इत्यादी जे नाम तुम्हाला पसंत असेल ते निवडा व त्या नामाचे स्मरण करीत राहा। जे धर्मग्रंथ गीता, महाभारत, ज्ञानेश्वरी, दासबोध इत्यादी वाचता येतील ते वाचू लागा। तसेच उपवासाचे बाबतीतही सांगितलेले वर्षातील 7 उपवास एकादशीसारखे शास्त्राने करा व दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा अर्चा झाल्यावर सोडा। एवढे तुम्हाला निश्चितच पुरेसे आहे। या ईश्वरी अनुग्रहित गुरूंच्या सदैव सहवासात राहण्याचा प्रयत्न करा, स्मरण करा। तुम्हाला जीवनात काहीही कमी पडणार नाही। अनादिकालापासून ज्या प्रथा चालू आहेत त्या जरूर पाळाच। हाच एक हिंदू धर्म जिवंत असल्यानेच ईश्वरी शक्तीने आम्हाला येथे तुम्हाला मार्गदर्शनासाठी पाठवले आहे। गैर कोणीही वागूच नका। केवळ अंगावर व्याघ्रांबर पांघरल्याने गाढवाला वाघ होता येत नाही। गुरु स्वतःला म्हणून घेऊन गुरु कोणालाही होता येत नाही। तुम्ही सर्वांनी अशा गोष्टींपासून सावध राहायला पाहिजे। भावनांचा उद्रेक होऊ देऊ नका। सात्विकतेची भावना असेल तरच दुःखावर ताबा ठेवता येत असतो, नाहीतर नुसता जोरात आक्रोश करणारी माणसेही समाजात आपल्याला पाहायला सापडतातच। भगवंताने मनुष्य देहाला दिलेले सर्व गुण नीट वापरता यायलाच पाहिजेत। हल्ली सुशिक्षितपणाच्या नावाखाली शहरातून स्नान, संध्या, पूजा इत्यादी आचरण निघून गेलेले दिसते। शास्त्राप्रमाणेच पूजेच्या आधी काहीच खाऊ नये, परंतु हल्ली अंथरुणातच बेडटी सुरू झालेला दिसून येतो। पुढचे तर बोलायलाच नको। सत्यनारायणाच्या पूजा तसेच पारायणे हल्ली खुर्चीत बसून होऊ लागली आहेत। भिक्षुक व पुजारी वर्ग पॅन्ट शर्ट घालून फिरू लागला आहे। आपल्या देवस्थानात एखादा ब्राह्मण जर गैर वागायला लागला तर त्याला मी आश्रमाच्या बाहेर जायला सांगत असतो। हे असे आम्हाला शास्त्राप्रमाणे वागणे आवश्यकच असते।
आमच्यासारख्यांचे कार्य जेव्हा सुरू होते तेव्हा आमच्यासारख्यांची खूप टिंगल चेष्टा करण्यासाठी अनेक माणसे टपून बसलेली असतात. परंतु हळूहळू चित्र बदलत जाऊन परमेश्वरही सगळ्या परीक्षा घेऊन कार्य करून घेतच असतात. आमचे कार्य संपण्याच्या बेताला मात्र समाजात एकदम उलटे चित्र दिसून लागते. माणसे या व्यक्तीकडे व कार्याकडे आपोआप खेचली जाऊ लागतात. आता तोच काळ माझ्या आयुष्यात आलेला आहे. रोज नवीन नवीन माणसं अनेक ठिकाणाहून दर्शनासाठी आलेली दिसून येतात. यातील काही माणसं करोडोपकरणी माहिती मिळाल्यानेच, तर काही पुस्तके वाचून, तर काही त्यांना स्वप्नदर्शन मिळाल्यानेही येत असतात. तुम्हा जुन्या भक्तांना या नव्यांचे मला आधी पाहिलेले नसले तरी स्वप्नदर्शन झाल्याचे ऐकून आश्चर्यच वाटेल. पण या गोष्टी खऱ्या आहेत. भगवंतच या अवस्थेला व प्रसिद्धीला जबाबदार असल्याने असे घडत असते. अशा नवीन आलेल्या भक्तांच्या भावनांना आवरणे फार कठीण, गरजेचे असते. त्यासाठी तुम्ही जुन्या भक्तांनी सतत जागृत राहायला पाहिजे. आश्रमात नवीन भक्त आलेले दिसले तर तुम्ही त्यांची चौकशी करून आपल्या गुरूंची व आपल्या आश्रमाच्या कार्याची माहिती द्यावी. आश्रमातील नियमांची, प्रथांची माहिती द्यावी की ज्यामुळे त्यांना येथे आल्यावर खूप आनंद मिळेल. नवीन भक्त आलेले दिसल्यास त्यांच्याबरोबर आपल्या जुन्या स्थानिक भक्ताने येऊन दर्शनाचे वेळी त्यांची माहिती मला द्यावी. स्थानिक दर्शनार्थी दर्शन घेऊन गेले की पुढे येऊन त्यांना साष्टांग नमस्कार करण्यास सांगावे व नंतर परवानगी घेऊन थांबवावे किंवा बसवावे. या गोष्टी तुम्ही जुन्या भक्तांनी आता पाहायलाच पाहिजे. नवीन भक्त दर्शनाला प्रथम आल्यावर त्यांचे वर आश्रमातील प्रसन्न व शांत वातावरणाने थोडे दडपण आलेले असते. ते तुम्ही काढायला पाहिजे. काही वेळा नवीन भक्त त्यांना काहीच माहिती नसल्याने थेट माझ्याजवळ येऊन उभे राहतात, तर काही उभ्यानेच नमस्कार करतात. त्यांना मी प्रसाद दिल्यावर एकतर लांबून तो झेलायचा माहिती नसते व तो दिलेला प्रसाद खाली पडतो. ते मला आवडत नाही. मी दिलेला प्रसाद माझा स्पर्श प्राप्त झाल्याने तो खाली पडता कामा नये याची त्या नवीन भक्तांना जाणीव नसते. तेव्हा तुम्ही सर्वांनी आता त्या बाबतीत सावधान राहा. जुन्या भक्तांनी आता स्वतःवरही ताबा ठेवणे गरजेचे झालेले दिसून येते. काही जुने भक्त येथे अनेक वर्ष येऊनही मी दिसलो की फार पुढे पुढे करीत असतात. बैठकीत एखादा विषय चालू असताना मध्ये मध्ये विनाकारण अनुमोदन दिल्याप्रमाणे बोलत असतात. त्यामुळे माझ्या बोलण्यामध्ये खूप वेळा खंड पडतो. मी अनेक वेळा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करीत असतोच, पण हा प्रकारही जुन्या भक्तांनी टाळण्याचा प्रयत्न करावाच. जेवढा भक्त जुना होतो तसे त्याचे भाव वाढतच असतात. तुमचे भाव वाढले असले तरी ते काबूत ठेवणे तुमचे कर्तव्यच आहे. तिथे कोणाही भक्तांचे वजन पडत नसते. त्यामुळे कोणीही आपला हक्क असल्यासारखे आश्रमात व माझ्याशीही वागू नये. कारण तुम्हा सर्व भक्तांना मी केवळ प्रेमापोटी जवळ केलेले आहे. पात्रतेमुळे कोणीही तुम्ही माझ्या जवळ आलेले नाहीत हे लक्षात ठेवा. आता नवीन कार्यकर्ते खूप येऊन हे कार्य खूप वाढणार आहे. या कार्यात जुन्या भक्तांनीही नव्यांच्या साथीने जरूर ते कार्य करावे. मी तुमचे कार्य, सेवा फक्त पाहत असतो. वजन मारण्याचा कोणीही प्रयत्न करू नका, अशाने मला त्रास होत असतो. तेव्हा मला तुमच्यापासून त्रास होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्याच. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.